तर नमस्कार मंडळी, सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या वाजले आहेत 10 आणि मी आता चाललो आहे महापुरुष मंदिरापाशी. या ठिकाणीच मंदिर आहे. तर त्या ठिकाणी आज टुर्नामेंट भरले आहेत, म्हणजे क्रिकेटच्या मॅचेस भरल्या आहेत. तर कसं असतं मंडळी, माहिती आहे की कोकणामध्ये सर्वांच्या भातशेती वगैरे झाल्यानंतर डिसेंबर जानेवारी महिन्यात ना सगळीकडे या क्रिकेटच्या मॅचेस भरवल्या जातात. एकदा का चालू झाल्या की जसा ऋतू संपत नाही तशा ह्या मॅचेस संपत नाही. आज या ठिकाणी, उद्या त्या ठिकाणी, असं कुठे ना कुठे मॅचेस नक्कीच असतात. शनिवार रविवार खास करून असतात. आणि प्रत्येक खेळाडू आपल्या गावाचं नाव, आपल्या वाडीचं नाव सगळीकडे गाजवण्यासाठी एक जिद्दीने असा प्रयत्न करत असतो आपल्या गावासाठी. मंडळी या ठिकाणी बघू शकता, हे आहे सर्व मॅचसाठी बनवलेलं ग्राउंड. हे पूर्णपणे शेणाने सारवलेले आहे सर्व मुलांनी. आणि या ठिकाणी खूप सुंदररित्या आणि खूप चांगलं असं या ठिकाणी ग्राउंड बनवलेलं आहे. हे सुनील चाळके मुंबईवरून खास करून आलेले आहेत. काय रे, मॅचेससाठी बरेच मंडळी आलेले आहे. या ठिकाणी मंडप आहे आणि या ठिकाणी आमचं महापुरुष मंदिर आहे. त्या ठिकाणी आता गाराणं वगैरे, नारळ वगैरे दिला जाईल आणि त्यानंतर उद्घाटन होईल. तर मग चला. विनंती असेल आपल्या गावचे उपसरपंच श्री भगीरनाथ चाळके यांना विनंती असेल की आपण गणरायाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करायचा आहे. गणपती बाप्पा मोरया. घातलं तरी काय वाहणार बाई माझी आई तू पुरव मर्याद पाच तत्व 12 आकार. या वेळेक तुझी आज आई राजमतार घेऊन आज या ठिकाणी मूळ महापुरुष आणि मग मेन महापुरुष यांच्या जागेत आहे सर. आज या ठिकाणी हाय बाळ गोपाळ म्हणून आज वर्ग्यानी आहे सर. आज क्रिकेटचा खेळ ठेवलेलो असा. होय महाराजा. प्रमाण तुका आहे सर. या भरला फळ मर्यादित ठेवलेला असा. होय महाराजा. जागेकाराक ह्या वेळा खजल्या सामील कर. होय महाराजा. कोणत्याही प्रकारात बाहेर बुतुरची लहान अज्ञान सुज्ञान लेकरं आहे सर तुझ्या दरबारात येणार असत. होय महाराजा. त्याप्रमाणे कोणाक काय त्रास होता कामा नये. होय महाराजा. खबरदारी घी आणि हो जो काय कार्यक्रम आरंभलेलो असा क्रिकेटचो तो यशस्वीपणे रित्या पार पाड. अशा तऱ्हेने आज ही तुका तू हात जोडून आमची नम्र विनंती असा. त्याप्रमाणे आई तू या फळावर राज्यमातार ये आणि कार्यक्रम यशस्वी कर. गणपती बाप्पा मोरया. पार्वती मातेचा विजय सो. देवाचा विजय सो. चला मंडळी चला आता. तर मंडळी पाठीमागे बघू शकता, फायनली ग्राउंडचं उद्घाटन झालेलं आहे. आणि नारळ पण आणि सुंदर यशवंत काकांनी खूप सुंदर असं गाराणं घातलेलं आहे. त्यांचं नाव यशा काका, फेमस आहेत आपल्या गाराणं घालण्यामध्ये. गणपतीमध्ये पण तुम्ही बघितलंच असाल, खूप सुंदर असं गाराणं घालतात. सो आता या ठिकाणी हळू टाक रे, हळू टाक. आपल्या गावचे उपसरपंच या ठिकाणी ट्रायल देत आहेत. हे हळू टाका रे, हळू टाका. आणि इकडे गोलंदाज आहेत विशाल चाळके आणि भूषण चाळके. एकदम फास्ट मार. टेकून धरू नको. बालपणी खेळले होते ते आता या उद्घाटनात त्या निमित्त त्यांना खेळायला तरी भेटतंय क्रिकेट. हा, आता ते सेट झाले आहेत. आणि या ठिकाणी आता गोलंदाजी करतायत ते भूषण चाळके आणि सुंदर असा शॉट गेलेला आहे, चौकार 4 धावांसाठी. तर चला मग मंडळी, आता थोड्याच वेळात या ठिकाणी सामने चालू होतील. आपल्याला पावनादेवी मंदिरात पण साफसफाईसाठी जायचं आहे. त्या ठिकाणी महिला मंडळी पण गेली आहे. सो त्या ठिकाणी पण जाऊन काही टेक घ्यायचे ते पण मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो. तर चला मग जाऊया आता पावनादेवी मंदिरापाशी. तर मंडळी बघा, हे आहे आपल्या आई पावनादेवीचं मंदिर. आणि या ठिकाणी सर्व महिला बघा साफसफाई करत आहेत. हे बघा पतेरे भरूची टेक्निक बघा.
दिसतला सगळी दिसतला सगळ्यांना घेत हे बघा बाबूची आई काकी एकदम भारी साफ करतात करा करा इकडे पण काय काय मंडळी आहे सर्वजण हो काय करत हा नळ लावतं काय होय नळ लावतं काय पार्लेजीतनं बाहेर कोणी आणलं तुका हे बघा इथे सर्व मंडळी आहेत तिकडे वहिनी आहेत बघा सगळी साफसफाई चालू आहे येत्या 30 तारीखला आपल्या आई पावनादेवी मंदिराच्या मध्ये जत्रा आहे मम्मी पण आहे मंडळी बघा कशी साफसफाई करताय सगळी पानं जाऊ गई हा एकदम आणि हे आहे आपल्या आई पावनादेवीचं मंदिर सुंदर मंदिर संपूर्ण स्वच्छ असा परिसर केला हे काम करा लवकर लवकर हे बघा सर्वांनी तोंडा बांधले नाही त्यामुळे दिसत नाहीत कोण हकडची लगेच दिसतली बघा सगळी मंडळी एकदम फास्ट काम करतात करा हे बघा मंडळी खूप सुंदर असं इथं सर्व महिलांनी एकदम साफसफाई केलेली आहे त्या ठिकाणी पण आग वगैरे लावलेली आहे जेणेकरून आजूबाजूचं रान आहे ते संपून जाईल लवकर वर या ठिकाणी आपल्या गावचे पोलीस पाटील पण आहेत सर्व ओ भाई चाळके काय जेवण काय आहे स्पेशल बिर्याणी बिर्याणी तर या ठिकाणी सर्व महिलांसाठी स्पेशल भोजन पण आहे या ठिकाणी तुम्ही पण सर्वांनी या ही टेक्निक लय आवडली हा माका लय भारी होय तर चला मंडळीनो आता आपल्याला मॅच बघायला जायचं आहे तिकडे तर आपण जाऊया कोण जिंकल कोण हरतो या 12 चेंडूत समजणारा सेकंड दुसरा शब्द द्यायला होतो मुराद साठीलकर त्याचा खेळ करणार समीर मिळेल आणि प्रथम फटका आला क्षेत्ररक्षक आहे एक डाव पूर्ण होतो दुसरा प्रयत्न होईल का नाही एक डाव पूर्ण हॅलो म्हणजे आपण आपण मुंबईकर शॉकिंगला असणार त्याच गोलंदाज मार्फत यावेळेस चेंडू जातो डिक्लेअरच्या स्वरूपात एक धावा मिळतो अतुल मुंगेकर यावेळेस प्रथम फटकाला लेग साईडच्या दिशेने चेंडू जातो सीमा रेखा पार चौकार 9 चेंडू 12 धावांची गरज बघा कमबॅक करतो का मुराद साठवलकर स्ट्रायकिंगला सूरज सॉरी अतुल मुंगेकर यावेळेस अप्रतिमरित्या यष्टिरक्षक जोईल पकडतो का बघूया आताची धाव किती त्यांचा 2 धावा ओके एकदा अतुल मुंगेकर तू मुराद साठवलकर यावेळेस प्रथम फटका आला क्षेत्ररक्षक आहे जेल जमलेला दान करतो तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत एकूण 3 धावा मिळतो 7 चेंडू 7 धावांची गरज बघूया अप्रतिमरित्या 1 धावा मिळत
षटक संपतोय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या 20 धावा होत आहेत. आता मात्र शेवटच्या षटक कोण घेऊन येतोय बघूया. 6 चेंडू 6 धावांची गरज असणार आहे. समीर मुळम 6 चेंडू 6 धावांची गरज. बघूया कमबॅक करेल काय सय्यद साठवणकर. चेंडू घेतोय निर्धाव. 5 चेंडू 6 धावांची गरज. परत एकदा 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. कमबॅक करतो का बघूया. सय्यद साठवणकर तो समीर मुळम. अप्रतिम फटका क्षेत्ररक्षक आले आणि सीमारेखा पार षटकार. विजय करतोय दोन संघ पराभूत संघाच्या मंडळाकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन.